शेतकरी कामगार संघटना शरद जोशी विचार मंच यांच्या वतीने कामगार नेते विठ्ठलराजे पवार आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली, तर त्या विषयावर त्यांच्या जाणून घेऊया नेमकं काय. महाराष्ट्र राज्यामध्ये साखर कारखानदारीमधली अलिबाबा आणि 40 चोरांची जी टोळी आहे, या टोळीने कसा धुमाकूळ घातला आहे. या टोळीचा म्होरक्या बाबू बोत्रे आणि हर्षवर्धन पाटील आणि यांना सहकार्य करणारे राधाकृष्ण विखे पाटील हे आहेतच. परवा मुख्यमंत्र्यांची बैठक झाली साखर धंद्याच्या संदर्भामध्ये. चक्क मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिली. 5 मे 2025ला मी पत्र दिलं साखर आयुक्ताला. हे पत्र दाबून धरलेलं आहे. मी सांगितलं वरिष्ठ बैठक लावा. बच्चू कडू आम्ही सगळेजण होतो की साखर कारखानदार शेतकऱ्यांना FRP देत नाहीत आणि खोटी FRP दिल्याचा डायरेक्टली हर्षवर्धन पाटील आणि बाबू बोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांना FRP दिली म्हणून खोटा अहवाल दिला. डायरेक्टली खोटा अहवाल दिला. तत्काळ साखर आयुक्त आणि RJDनी चौकशीचे आदेश दिलेत. मी म्हणलं हे चौकशीचे आदेश नाही, मी पुरावा दिलाय. आता पुरावे काय मागताय? एका दिवसात तुम्ही हे करा आणि सगळ्यांवरती IPC ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा. हर्षवर्धन पाटलाला राष्ट्रीय साखर संघाच्या चेअरमन पदावरनं हकलून द्या. हकलपट्टी करा. कारण त्यांनी सगळ्यात मोठं 185 कोटी दिलेले नाही. पुन्हा 32-33 कोटी रुपयाचा दंड आत्ताचा चालू, पाठीमागचे 22 कोटी आहे, त्याच्या पाठीमागचे 3 वेळा त्यांनी गुन्हे केले. 3 वेळा गुन्हेगार केल्यानंतर त्या गुन्हेगारावर मकोका लागतो. मकोका लावायलाच पाहिजे. सहकारी संस्था वाचवायच्या असतील, सरकार वाचवायचं असेल, शेतकरी वाचवायचे असेल तर महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही. हे अलिबाबा 40 चोराची टोळी हे सहकार आणि सरकार वाचवू शकणार नाहीत.